जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री सौर वाहिनी अंतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील सह संग्रामपूर तालुक्यात 7 तर शेगाव तालुक्यातील 1 अशा एकूण 14 ठिकाणी सौर ऊर्जेवर निर्माण होणाऱ्या वीज प्रकल्पास मान्यता मिळाली असून याबाबत लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे। या प्रकल्पामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांना सलग 8 तास वीज उपलब्ध होणार असून सिंचनासाठी त्याचा मोठा फायदा सुद्धा होणार आहे। गत 1 वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जळगाव जामोद मतदारसंघात मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना अंतर्गत सौर ऊर्जा वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा पाठपुरावा सुरू होता। त्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर 14 प्रकल्पास मान्यता देऊन मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। शेगाव तालुक्यातील नागझरी, संग्रामपूर तालुक्यातील वसाडी, पातुर्डा, काकणवाडा, सायखेड, पिंगली तर जळगाव तालुक्यातील भेंडवड खुर्द, वायाल, कुवरदेव, धानोरा, महासिद्ध, मोहिदेपूर आणि करमोडा अशा एकूण 14 ठिकाणी ही वीज निर्मिती प्रकल्प उभे राहणार आहेत। आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या या विशेष प्रयत्नामुळे सदर 14 प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर विजेच्या बाबतीत मतदारसंघ स्वयंपूर्ण होणार असून शेतकऱ्यांना दिवसा आणि सलग रात्री सुद्धा 8 तास वीज उपलब्ध होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची रात्रीबेरात्री होणारे हाल थांबणार आहेत। तसेच सौर ऊर्जा शेतकऱ्यांसाठी कमी दरात उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ सुद्धा होणार असल्याचे डॉक्टर कुटे यांनी यावेळी बोलताना सांगितले।